संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. थोडक्यात काय, गुणांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधले गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार याचा अर्थ स्वतःमधले दोष कमी करायचे. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही बघतायत भक्तिकोश. मनन करून, सर्वांगीण विचार करून कृती करतो तो खरा माणूस. विचार आणि कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते. भारतीय शास्त्राप्रमाणे प्रत्येक कृतीत संस्कारयुक्त असली पाहिजे. प्रत्येक कार्य किंवा ॲक्शन चांगलं आणि संस्कारयुक्त असायला पाहिजे. उदाहरणच घ्यायचं झालं तर केळी खाऊन आपण सालं टाकतो, ही कृती आहे. केळी खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणं ही प्रकृती आहे. केळी खाऊन साल रस्त्यावर टाकणं ही विकृती आहे. आणि दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकणं ही आपली संस्कृती आहे. आता संस्कारांचे जर आपण प्रकार पाहिलं तर आपल्याला दिसतं की आपल्याला सुद्धा वाटतं ना असं की आपल्या मुलांनी संस्कारी व्हावं, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, त्यांनी चांगली व्यक्ती बनावं, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि ते चांगले संस्कार आपल्यालाच करावे लागतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चांगले संस्कार म्हणजे कुठले? तर चांगले संस्कार म्हणजे सकाळी लवकर उठणं, आई वडील आणि मोठी माणसं यांना नमस्कार करणं, सगळ्यांशी नम्रतेने आणि प्रेमाने वागणं, स्वच्छता राखणं, नीटनेटकं राहणं, रोजच्या रोज शाळेत जाणं, गृहपाठ वेळच्या वेळी करणं, आई वडिलांना घरामध्ये मदत करणं इत्यादी. आणि याच्या अगदी उलट वाईट संस्कार म्हणजे कुठले? तर वाईट संस्कार किंवा सवयी ही म्हणजे सकाळी उशिरा उठणं, सतत टीव्ही पाहत बसणं, नाहीतर मग मोबाईल घेऊन फक्त स्क्रोल करत बसणं, अभ्यास न करणं, मोठ्यांना उलट उत्तरं देणं, उलट बोलणं, अस्वच्छ राहणं, पुस्तकांचं कपाट किंवा कप्पा व्यवस्थित न ठेवणं, खोटं बोलणं इत्यादी इत्यादी. संस्कार करणं म्हणजे चांगल्या सवयी लावणं, वाईट सवयी काढून टाकणं. मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणजे त्याला आईवडिलांनी रोज नमस्कार कर, दुसऱ्याची निंदा करू नको इत्यादी शिकवायचं आहे. पण ते कसं शिकवायचं बरं? तर तत्वज्ञान सांगून नाही, फिलॉसॉफी सांगून नाही, गोष्टी सांगून नाही, चॉकलेट आईस्क्रीमची लाच देऊन तर नाहीच नाही, तर ते आपल्या कृतीने, आपल्या ॲक्शनने. 8 वर्षांच्या मुलांना रोज मोठ्या मंडळींना नमस्कार करण्याची आज्ञा दिलीत तर ते 4 दिवस करतील सुद्धा. 5व्या दिवशी म्हणतील मी नाही करणार. त्याला नमस्कार करण्याच्या फायद्यांबद्दल तत्वज्ञान सांगितलं तरी उपयोग होणार नाही. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या मुलाने मोठ्या मंडळींना नमस्कार केला पाहिजे, असं जर वाटत असेल तर त्यावर एक साधा सरळ उपाय करून बघा. आजपासून तुम्ही स्वतः घरातल्या सगळ्या मोठ्या मंडळींना रोज फक्त एकदाच नमस्कार करा. मुलाला एकदाही नमस्कार करायला सांगू नका. 4 दिवसांच्या आत मुलगा किंवा मुलगी तुमच्या पाठीमागे येऊन घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार करू लागतील. म्हणजे त्यांना लाज वाटेल की अरे माझे आई बाबा रोज आजी आजोबांना नमस्कार करतायत आणि मी मात्र तसाच उभा आहे किंवा उभी आहे. हे बा, संस्कार करणं म्हणजे तोंड बंद आणि कृती चालू, हे सगळ्यात सोपं आहे. लहान वयातच चांगले संस्कार करण्याची आवश्यकता असते. माती जोपर्यंत ओली आहे तोपर्यंतच तिला आकार देता येतो आणि चांगले संस्कार झाल्यामुळे जीवन आदर्श बनतं. पूर्वीच्या काळी सगळीच मुलं मोठ्यांचा आदर करायची, आजही करतात, पण त्याचं प्रमाण कमी झालंय. त्यांना रोज नमस्कार करायची, ती जेवण्यापूर्वी श्लोक म्हणायचे, संध्याकाळ झाली की हातपाय तोंड धुवून देवासमोर दिवा लावायचे, स्तोत्र म्हणायचे, रात्री लवकर झोपायचे आणि सकाळी लवकर उठायचे. अशा वागण्यामुळे त्यांच्यामध्ये चांगले गुण निर्माण होत असत. आणि खरं तर मुलं जर ऐकत असतील मला तर तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्हाला आदर्श विद्यार्थी म्हणून सगळ्यांनी ओळखावं असं वाटत नाही का? वाटतं ना? अहो, आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी तुम्ही स्वतः गुणी व्हायला पाहिजे. चांगले संस्कार झाल्यावर तुम्ही गुणी आणि आदर्श म्हणून आपोआप ओळखले जाल. चांगले संस्कार झाल्यामुळे तुमचं लाईफ, तुमचं जीवन सुद्धा आनंदी बनेल. आई वडिलांचं ऐकणं, मोठ्यांचा आदर करणं, देवाची भक्ती करणं यासारख्या संस्कारांमुळे देवाचा आशीर्वाद मिळून जीवन आनंदी बनतं. या उलट दुसऱ्यांची टिंगलटवाळी करणं, मोठ्यांशी उद्धटपणे बोलणं, खोटं बोलणं
ह्या सगळ्या कुसंस्कारांमुळे पाप लागत असल्यामुळे जीवन दुःखी बनतं. काय माहिती आहे का, की आदर्श पिढी असेल तर त्या पिढीमुळे राष्ट्राचा उद्धार होतो. अरे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श असे हिंदवी स्वराज्य स्थापू शकले, कारण ते स्वतः आदर्श होते. आपणही जर आदर्श बनलो तर आपला तर विकास होईलच, पण राष्ट्राचाही उत्कर्ष होईल, आपल्या देशाचाही उत्कर्ष होईल. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही पाहतायत भक्तिकोश. आपल्या सनातन धर्मातल्या वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी आपल्यासमोर आणत असतो. तुम्हाला जर हा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच भक्तिकोशला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, तुमची मोलाची कमेंट करा आणि तुम्हाला मुलांवर कुठले संस्कार करायचे वाटतात हे सुद्धा आम्हाला सांगा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.